नमस्कार. कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज कुठली वेगळी रेसिपी नाही. मी जे परवा नाचणीचा डोसा दाखवला होता ना, त्याच्याच उरलेल्या पिठापासून अजून कोणते पदार्थ करता येतात ते मी दाखवते. तर तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता पुढच्या रेसिपीकडे वळूयात. तर ते पीठ ना जे होतं ते मी फर्मेंट करायला ठेवलं होतं. एक 6 ते 7 तास फर्मेंट झाल्यानंतर बाउलमध्ये काढून घेतलं आणि आत्ता मी याच्या इडल्या करून घेणार आहे. तर इडली करण्यासाठी मी थोडीशी साखर टाकली त्यात आणि चवीपुरतं मीठ घालून घेते आणि हे मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जर अति पौष्टिक वगैरे करायचं असेल तर आवडीच्या भाज्या म्हणजे गाजर, भोपळी मिरची, त्यानंतर बीट, कोबी, कांदा, टोमॅटो ज्या कुठल्या भाज्या आवडतील त्या तुम्ही यात घातल्या तरी चालतील. आता पीठ फर्मेंट केलेलं आहे त्याच्यामुळे सोड्याची खरं तर गरज नाही, पण अगदीच जर सोडा घालून म्हणजे हलक्या होतात म्हणून तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडासा एखादी चिमूट किंवा 2 चिमूट सोडा घातला तरी चालेल. इथे ग्रीस केलेल्या इडलीच्या पात्रामध्ये मी हे बॅटर घालून घेते आहे आणि या आता इडल्या आपल्याला स्टीम व्हायला ठेवायच्या आहेत. तर हे छोट्या साईजचा हा साचा आहे इडलीचा, त्याच्यामुळे मी हे कुकरमध्येच वाफवून घेणार आहे. तर कुकरमध्ये वाफवताना 2 गोष्टी फक्त करायला लागतात. जर बाहेरच्या झाकणाचा कुकर असेल तर त्याची रिंग जो रबर असतो तो आणि शिटी काढून ठेवायची. आता माझा हा आतल्या झाकणाचा आहे त्याच्यामुळे मी फक्त शिटी काढून वाफवून घेणार आहे. तर गॅसची फ्लेम जी आहे ती मध्यम ते मोठी ठेवायची आहे. लहान गॅसवर इडल्या वाफवायच्या नाहीत. वेळ पण खूप लागतो आणि गिचक्या होतात मग अति वाफवल्या गेल्यामुळे. तर अशा प्रकारे 10 मिनटं वगैरे वाफवून घेतल्यात, कारण इडल्या लहान आहेत. मोठ्या असतील तर 15 मिनटं वगैरे वाफत ठेवायचे आहेत. इथे आपल्या इडल्या व्यवस्थित झालेल्या आहेत आणि निघतातसुद्धा व्यवस्थित, कारण आपण तेल लावून घेतलं होतं ज्या मोल्ड आहे हा इडलीचा जो साचा आहे त्याला. तर या ठिकाणी बघू शकता की त्याला जाळी वगैरे पण अतिशय छान सुटलेली आहे. मी एक इडली तोडून दाखवते. जरा गरमच आहे आणि अगदी व्यवस्थित झालेली आहे. चटणीबरोबर किंवा सांबार ह्याच्याबरोबर ही इडली खूप छान लागते आणि पौष्टिक आहे. यानंतर सेम पिठाचे मी आप्पे करून घेतलेत. आप्पे करतानासुद्धा तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही यात घालू शकता आणि आप्पे पात्रामध्ये दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचे. आणि खरं सांगायचं म्हणजे डोसा आणि इडलीपेक्षासुद्धा आप्पे टेस्टला खूप छान लागतात. आणि लहान मुलांना तेल वगैरे काही एवढं आपण बघत नाही, कारण ती ॲक्टिव्ह असतात, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. वाढत्या वयातल्या मुलांसाठी पौष्टिक आणि चवीचा असा हा पदार्थ आहे. तर या प्रकारे तुम्ही कधी डोसा वगैरे किंवा इडली, आप्पे ट्राय केले नसतील तर ही रेसिपी ना नक्की करून बघा. या आप्प्यांनासुद्धा खूप मस्त जाळी आलेली आहे. मी याच्यामध्ये किंचित सोडा टाकला होता, कारण व्यवस्थित फुलावेत यासाठी म्हणून टाकला होता. इडलीमध्ये मात्र करताना टाकला नव्हता. दोन्ही प्रकारे एक प्रयत्न करायचा होता, बघायचं होतं मला की काय फरक पडतो आहे. फरक जास्त नाही आहे, पण सोडा टाकलेल्या आप्प्यांना जास्त जाळी फुटली आहे आणि ते जास्त हलके वाटत आहे. तर अशा प्रकारे एकाच पिठापासून 3 पदार्थ आपले व्यवस्थित झालेले आहेत, डोसा, इडली आणि आप्पे. तर ही रेसिपी ना नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.